नमस्कार. माझ्या सर्व श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, श्री यात्रा ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. संवाद साधताना आज आपण बघणार आहोत की गुढीपाडवा म्हणजे काय आणि त्याचं नेमके महत्व काय. तर आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊया. पाडव्याबद्दल तुम्हाला मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी जे मुख्य 3.5 मुहूर्त आहे त्यातला हा पूर्ण असा मुहूर्त मानला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात आजच्या दिवशी होते, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, ज्या दिवशी आपलं हिंदू नववर्ष चालू होतं आणि आपण ते खूप आनंदाने साजरं करतो. तर गुढीपाडवा आज इंग्रजी दिनांक म्हणाल 19 मार्च 2026 रोजी आहे. गुढीपाडव्याचे पारंपरिक स्वरूप आणि विधी ज्या काही आहेत त्या मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. गुढीपाडवा हा जो सण आहे हा निसर्ग, आरोग्य आणि त्याचबरोबर विजय यांचा एक संगम आहे. तो कसा तो तुम्हाला हळूहळू खाली समजेल. त्यातले काही पारंपरिक पैलू देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सुरुवात करूया आपण. पौराणिक संदर्भ काय आहे गुढीपाडव्याचा आणि काय आहे. तर असं मानलं जातं पुराणांमध्ये की ब्रह्मदेवाने जी सृष्टी रचली ती याच दिवशी रचली. त्यामुळे विश्वाची रचना आज झाल्यामुळे त्याला एक पौराणिक महत्व प्राप्त होतं. दुसरं कारण आहे की श्री प्रभू रामचंद्र हे 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला आजच्या दिवशी आले. त्यामुळे त्यांची जी प्रजा आहे त्याने सर्वत्र पूर्ण नगरीमध्ये गुढ्या उभारल्या होत्या. तिसरं पौराणिक कथा अशी मानली जाते की शालिवाहन राजाने आज त्याच्या शत्रूंवर विजय प्राप्त केला आणि तिथून त्याने शालिवाहन शक, जे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकत असाल की शालिवाहन शक, त्याची सुरुवात आजपासून झाली. तर हे झाले पौराणिक संदर्भ. आता आजच्या दिवशी काय करतात, तर आजच्या दिवशी पंचांग श्रवण करतात. म्हणजे काय करतात की गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग वाचले जाते. मग ते ज्योतिषांकडून किंवा घरातील जे काही ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्याकडून नवीन वर्षाचे फळ तसेच पावसाचा अंदाज, जे शेतकरी असतील ते पावसाचा अंदाज आजच्या दिवशी ऐकतात. शिवाय आज प्रत्येक पूर्ण वर्षभर कोणत्या ग्रहांच्या लोकांना कशी कशी ग्रहस्थिती असेल हे आज त्या घरातल्या कुटुंबातील सदस्यांना पंचांग श्रवण करताना समजते. त्याचबरोबर गुढीची उभारणी म्हणजे ब्रह्मध्वज उभारणी आपण त्याला म्हणतो. तर ते काय आहे, तर ते विजयाचे आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्याचबरोबर पहाटे स्नान करून घराच्या दारासमोर किंवा खिडकीत गुढी उभारली जाते. आता गुढी उभारण्यासाठी साहित्य काय काय लागतं, तर लक्षात घ्या. एक उंच बांबू, त्यावर जरीची साडी किंवा रेशमी वस्त्र, त्याबरोबर कडुलिंबाची डहाळी, जे कडुलिंबाचा वृक्ष असतो त्याची एक डहाळी, आंब्याची पानं, त्याचबरोबर गाठी म्हणजे साखरेची जी माळ असते गाठ्यांची ती त्या दिवशी तुम्हाला आदल्या दिवशी भेटेल मार्केटमध्ये, गाठी, त्याचबरोबर एक फुलांचा हार. पुढे काय लागतं तर तांब्याचा कळस, म्हणजे बांबूच्या टोक्यावर चांदीचा किंवा तांब्याचा जो काही गडू असतो जो पूजेसाठी आपण वापरतो तो असा उपडा ठेवला जातो. त्याचबरोबर गुढीची दिशा कोणती असावी, तर गुढीची दिशा ही नेहमी उजव्या बाजूला किंवा आपण त्याला म्हणू सूर्याभिमुख असावी. त्याचबरोबर गुढीची उभारणी करताना हे सगळं साहित्य जे असतं तुम्ही एकत्र करून गुढीची उभारणी सूर्याभिमुख किंवा उत्तम अशा दिशेला करतात. तर त्याची एक यथोचित पूजा करायची. त्याला गंधाक्षत पुष्प व्हायचं, जे काही मंत्र येत असेल ते मंत्र किंवा मानसिक पूजा करायची आणि त्याला हार पुष्प वाहून, गंधाक्षत पुष्प हार वाहून त्याचा मानसन्मानाने त्या गुढीकडनं आशीर्वाद घ्यायचा उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम समृद्धीसाठी. तर आजच्या दिवशी कडुलिंबाचं देखील महत्व आहे. तर ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर रिकाम्या पोटी कडुलिंबाचे पानं सेवन करण्याची एक जुनी परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. तर त्यामध्ये प्रसाद म्हणजे काय, कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, गुळ यांचं एक मिश्रण केलं जातं. त्याचं एक चाटण तयार केलं जातं. ते लहान मुलांना किंवा जे तरुण लोक आहेत त्यांना आणि वृद्धांना, तर अशांनी ते चाटण त्या दिवशी खावं. त्याचबरोबर शास्त्र काय म्हणतं की चैत्र महिन्यामध्ये ऋतू बदलल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी हे जे तुम्हाला वरती चाटण सांगितलंय हे अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्याचबरोबर त्या दिवशी अभ्यंग स्नान आणि रांगोळी याचं देखील फार महत्व आहे. घराच्या अंगणामध्ये जसं गुढीपाशी तुम्ही एक सुंदर रांगोळी काढता, तर रांगोळी काय आहे, तर रांगोळी तुमच्या घरात येणारी जे काय निगेटिव्ह ऊर्जा असतात त्या खेचून घेतात. त्यामुळे जुन्या घरांपुढे नेहमी रांगोळी काढली जायची. तिला त्या दिवशी चैत्रांगण असं देखील म्हणतात. अंगणामध्ये चैत्र महिन्यात काढलेली रांगोळी तिला चैत्रांगण असं देखील म्हटलं जातं.
त्याचबरोबर दरवाजाला आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचे तोरणं त्या दिवशी लावले जातात, की जेणेकरून मंगलमय आणि सुंदर असं शांत वातावरण आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करेल. सांस्कृतिक यात्रा, सांस्कृतिक वारसा किंवा शोभायात्रा ज्या आजच्या ज्या कालावधीप्रमाणे जर तुम्ही म्हणाल तर काय चालू आहे, तर गेल्या काही वर्षांमध्ये जसा हिंदू धर्माची जनजागृती व्हायला लागलेली आहे, त्या काही कालावधीपासनं स्वागत यात्रा किंवा शोभायात्रा ह्या गुढीपाडव्याचं एक अविभाज्य अंग झालेले आहेत. तर बरेच सारे शहर आहेत, जसं की मोजके म्हणजे डोंबिवली झालं, गिरगाव झालं, पुणे झालं, नाशिक झालं, यांसारख्या शहरामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य अशा मिरवणुका निघतात. तर त्यावेळेस बऱ्याच साऱ्या पारंपरिक नऊवारी साडी नेसून ज्या महिला आहेत त्या तुम्हाला बुलेट चालवताना, गाडी चालवताना सुद्धा दिसतील. त्याचबरोबर लेझिम खेळताना, आनंदोत्सव साजरा करताना ढोल ताशांचे पथक असतात मुलींचे, स्त्रियांचे. तर त्या गजरामध्ये, ढोल ताशांच्या गजरामध्ये नवीन वर्षाचे स्वागत, गुढीपाडव्याचे स्वागत त्या दिवशी केले जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या तर तुम्ही निश्चित ज्या सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही फॉलो करा आणि गुढीपाडव्याचा सुंदर असा आनंद घ्या. सुंदर चमचमीत पदार्थ आजच्या दिवशी होतील ते खा, आराम करा आणि निरोगी राहा, समृद्धी राहा, हीच दत्त महाराजांच्या चरणी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पुनश्च सर्वांना गुढीपाडव्याच्या, मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वेळेस आपण हॅपी न्यू इयरचे मेसेज पाठवतो, पण पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला आत्तापासून सुरुवात करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.